सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी। खरं तर या चौकाची ओळख देण्यासारखं असं काही दुसरं काही कामच नाहीये, कारण या चौकाला मुळात ओळख मिळालेली आहे ती म्हणजे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे। आणि शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्याचं इथे स्थान असतं आणि त्याच्यानंतर इथे एक आगळी वेगळी ऐतिहासिक इथे अशी इथे यांची जयंती साजरी होत असते छत्रपती शिवाजी महाराजांची। येत्या 19 तारखेला ही जयंती आता साजरी होते, मात्र इथे एक ऐतिहासिक अशी जयंती साजरी केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून इथे अनेक स्थानिक कार्यकर्ते असतील, समाजातले वेगवेगळ्या वर्गातले लोक असतील, इथे स्वयंस्फूर्तीने इथे येतात आणि आपला इथे सहभाग नोंदवत असतात। आणि त्याच्यानंतर एक ऐतिहासिक आणि असा लाखो लोकांचा जनसमुदाय जिथे एकत्र येतो, त्याच्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती साजरी होत असते। आज आपण इथे आलेलो आहे। इथे आता तयारी चालू आहे। इथे आपले इथे अध्यक्ष असतील, योगेशजी गाडेकर असतील, सुनीलजी सोनवणे असतील, लवटेजी असतील, सातबाईजी असतील। इथे आपण त्यांना विचारणार आहे की एकंदरीत किती दिवसाची ही मेहनत असते आणि काय एकंदरीत हा अनुभव असतो। 19 तारखेसाठी नेमकं किती दिवस आधी मेहनत घ्यावी लागते आणि ज्यावेळेस जयंतीसाठी महाराष्ट्रातून खरं तर इथे लोक आपली उपस्थिती लावत असतात, त्यानंतरचा अनुभव काय असतो, काय तयारी असते इथे, सर काय सांगाल? खरं तर या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की सर्वपक्षीय ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा हा जो नाशिक रोडचा पॅटर्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रसिद्ध झालेला आहे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये। आणि या वर्षीचं वैशिष्ट्य असं की 18 पगड जाती आणि 12 बरुतेदार या सर्वांना सोबत घेऊन माझ्यासारख्या एका मावळ्याला या जयंतीचा अध्यक्ष या समितीने यावर्षी केला आहे। त्यामुळे आम्ही या वर्षीची जी थीम आहे, ज्या मातेने स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, अशा जिजाऊचं जन्मस्थान सिंदखेड राजा या ठिकाणी सर्व शिवजन्मोत्सव समितीचे समन्वयक असेल, पदाधिकारी असेल, कार्यकारिणी असेल, यांनी सिंदखेड राजा जिजाऊ मातेच्या जन्मस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन ही जी थीम आहे शिवजन्मोत्सव समितीची, ही पूर्ण थीम जिजामातेला स्मरण करणारी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करणारी आहे। आणि खरं तर हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण वर्षभरच सर्व मंडळी काम करत असतात, पण त्याची जी निवड प्रक्रिया आहे ती 1 महिना अगोदरपासून सुरू होते आणि नंतर अतिशय जोमाने सर्व पक्षीय पदाधिकारी या जो महाराजांचा उत्सव आहे, पूर्ण नाशिक रोड असेल, नाशिक असेल, महाराष्ट्र असेल, या प्रचिती पूर्ण शिवप्रेमी घेत असतात पूर्ण वर्षभरामध्ये। त्या ठिकाणी आम्ही यावेळेस 17 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम, त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि आरोग्य शिबिर देखील आहे। हे सर्व कार्यक्रम नाशिक रोडवासियांनी, नाशिक रोडकरांनी, नाशिककरांनी या पूर्ण कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, ही समितीच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेन। सोनवणेजी, मला सांगा की एकंदरीत आर्थिक गणित आता तसं आपण पाहायला गेलं तर इथे हा सगळा देखावा उभं करणं, याच्या मागे अनेक आर्टिस्ट असतात, त्यांची मेहनत असते आणि त्यानंतर आपण हा देखावा लोकांसमोर इथे उभा करत असतो। नेमकं आर्थिक गणित कुठल्या पद्धतीने असतं? कारण जनरली असं बोललं जातं की अरे जयंती आहे तर मग आपण खूप लोकांकडे जायचं, त्यांना सांगायचं, आवर्जून त्यांना सांगायचं वर्गणी द्या। मात्र तुम्हाला एक वेगळा अनुभव काय आहे? महाराजांची जयंती ज्यावेळेस आपण साजरी करत असतो त्यावेळेस आर्थिक गणित नेमकं कुठल्या पद्धतीने पाहिलं जातं? नाशिक रोड शिवजन्मोत्सवाने 2018 पासून एक संकल्पना केली की आपण कुठल्याही पद्धतीची वर्गणी नावाचा प्रकार करायचा नाही, कुठलीही पावती फाडायची नाही। तर जे महाराजांसाठी जे स्वयंभू जे आहे स्वयंस्फूर्तीने जे 1000 रुपये महिना, याप्रमाणे वर्षाचे 12,000 रुपये हे आपण सभासद करून घेतो। आजीवन सभासद आहे ते स्वयंस्फूर्तीने दरवर्षी येऊन आपली सभासद फी जमा करतात। त्यांच्या जोरावरतीच आम्ही हा जो उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात पूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम केलं आहे। आणि आमच्या नाशिक रोडपासून ही आम्ही एक पूर्ण महाराष्ट्राला एक संकल्पना देण्याचा प्रयत्न करतो की आमच्या नाशिक रोडवासियांसारखेच जी शिवजयंती आहे ती पूर्ण महाराष्ट्रात सर्वांनी साजरी केली पाहिजे कानाकोपऱ्यात। बरोबर। एकंदरीत लवटेजी मला सांगा की हे
साधारणतः या सर्व कार्यक्रमामध्ये मॅनपॉवर किती असते आणि किती लोकांचा एकंदरीत सहभाग असतो आणि काय त्यांना थकवा येत असतो की एक आपण म्हणतो की स्फूर्ती महाराजांकडूनच मिळत असते, तो जो काही एक आपण म्हणतो ऊर्जा शक्ती जी आपल्याला त्या स्रोतमधून मिळत असते, त्याबद्दल काय सांगा? खरं सांगायचं झालं तर असं आहे की ज्या दिवसापासून ही शिवजयंती जवळ येते जशी तशी आमची जी समन्वयक आहे, जी आमची सर्व टीम आहे यांच्यात एक ऊर्जा संचारली जाते, जेणे आमची म्हणजे 19 फेब्रुवारी कधी येईल याची आम्ही जरूर वाट बघत असतो. पण ती जवळ आल्यानंतर एक आमच्या सर्वांमध्ये एक ऊर्जा संचारलेली असते. ती ऊर्जा संचारल्यानंतर आम्ही तो कार्यक्रम पूर्ण तडीस नेतो आणि इथे मोठ्या प्रमाणात या जयंतीचं विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या जयंतीला आम्हाला सहभाग द्यायला लागले. तो आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिले जयंती होत होती तर जयंतीत जेमतेम वक्षाचं हे असायचं, पण असं न होता सर्वांना समावेश करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचा आम्हाला या ठिकाणी खूप मोठा त्या दिवशी सहभाग लाभतो आणि त्यांचेही खूप या जयंतीचा आनंद घेतात. ही आमच्यासाठी खूप समितीसाठी खूप याची गोष्ट आहे की आम्हाला त्याबद्दल खूप चांगलं हे वाटतं. एकंदरीत या जयंतीचं तसं मी पण हा सोहळा पाहिलेला आहे, मी पण या सोहळ्याचा भाग होतो की एक लाखो लोक असतात, इथे पाय ठेवायला जागा नसते, मात्र कायदा सुव्यवस्था इथे मेंटेन करणं पण खूप तसं जिकरीचं काम असतं, चॅलेंजिंग काम असतं. तर पोलीस प्रशासन असो किंवा स्थानिक आपले जे काही सिक्युरिटी गार्ड्स असतील त्यांच्याकडून नेमकं कुठली मदत असते, त्यांच्याशी नेमक्या तुमच्या नियोजनाबद्दलच्या नेमक्या काय मिटिंग्स होत असतात, काय नेमकं नियोजन असतं त्यावेळेस? या नियोजनासाठी खरं तर महापालिकेचे सर्व उपायुक्त असतील, आयुक्त असेल किंवा आपले पोलीस प्रशासनामधले कमिशनर सर असेल, हे स्वतःहून आमच्या सर्व शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी असेल, पदाधिकारी असेल, यांच्या मदतीसाठी नियोजनासाठी एक स्वर्गणित होण्यासाठी प्रशासनाकडनं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळतं, मदत मिळते. आणि त्यापेक्षाही जास्त समितीमधलेच जे पदाधिकारी आहेत, सभासद आहेत, ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करत असतात आणि हा उत्साह अतिशय मोठ्या थाटात होण्यासाठी महिलांचाही समावेश असतो. आम्ही समितीच्या वतीने स्वतंत्र अशी एक देखरेखीसाठी माणसांची असेल, महिलांची असेल, एक बाउन्सर या रूपाने आपण त्यांचाही मोठा सहभाग या ठिकाणी असतो की जेणेकरून ही जी गर्दी असते ही गर्दी सांभाळण्यासाठी आपण मदत होते. पण सांगायला अभिमान असा आहे की स्वयंपूर्तीने जे शिवभक्त येतात तेच आदराने या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी स्वागत होतं. ते स्वतःही म्हणजे हा देखावा जेव्हा उभा असतो तर त्यासाठी फोटो सेशन असेल, रील्स काढण्यासाठी असेल, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी असेल, स्वयंपूर्तीने मोठा जो वर्ग येतो तो आदरातिथ्यानेच या ठिकाणी त्यांची वागणूक असते. ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न असा घेणार आहोत की ज्यावेळेस या सर्व समितीची एकत्रित बैठक होते, आता आपल्याला शिवजयंती उत्सवाची आता पुढची तयारी करायची आहे, तर एकंदरीत शिवप्रेमी असतील किंवा स्थानिक लोक असतील त्यांच्याकडून नेमक्या काय सूचना असतात की यावेळेस अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे, की लोकांच्या नेमक्या काय सूचना असतात, त्यावर नेमका काय विचार केला जातो असं आपल्याला वाटतं? ज्यावेळेस मीटिंग राहते त्यावेळेस प्रत्येक सभासद तिथं बोलवले जातो आणि शिवप्रेमी पण येतात आणि विशेष असं काय प्रोग्राम काय हे ठरवण्यासाठी आणि 19 तारखेला जो प्रोग्राम होतो त्याच्यासाठी सगळं नियोजन राहतं, तिथं सगळं सांगतात आणि माहिती दिल्या जाते. हा विषय बरोबर. इथे राजेशजी आहे, इथे विशालजी आहे, त्याच्यानंतर शिंदे साहेब आहे. काय आपल्या नाशिक रोड या भागातल्या या शिवजयंतीचं वेगळेपण काय आहे? यावेळेस नेमके कुठले वेगवेगळे आपण म्हणूया की वेगवेगळे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांनी नेमके शिवजयंतीमध्ये येऊन त्यांना काय मिळणार आहे? महाराजांचा आशीर्वाद तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सामाजिक एकंदरीत आपल्याला नेमकं महाराजांकडून काय मिळालं पाहिजे, त्यांचे विचार असतील किंवा त्यांच्या पद्धतीचे कार्यक्रम असतील, ते लोकांना नेमकं काय मिळणार या शिवजयंतीमधून? 2018 पूर्वी इथं सर्वपक्षीय वेगवेगळे प्रकारचे स्टेज असायचे. लोक त्यावेळेस यायला घाबरायचे. पण 2018 नंतर इथं सर्वपक्षीय सर्व धर्मीय आम्ही सोहळा सुरू केला, जो की कुठल्याही इथे तुम्ही खाली इथे फळवाले असतील, फुलवाले असतील, यांना कुठल्याही प्रकारचं वर्गणी असेल या स्वरूपात न करता आम्ही सर्वपक्षीय एक मोठ बांधल्या गेली, सर्व धर्मीय एक मोठ बांधल्या गेली. त्यानंतर एक जीवाने आम्ही प्रत्येक वर्षी सोहळा हा अपडेट होत गेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन सर्व सभासदांच्या असतील, सर्व पदाधिकाऱ्यांच्या असतील, सर्व पक्षाच्या सूचना घेऊन ज्या वेळेस झालेल्या आहेत त्यावेळेस ते नवीन करायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बरोबर. आपल्याला काय वाटतं नेमकं? नाही, आम्हाला तर आजपर्यंत म्हणजे इथं जे पण प्रोग्राम झाले
त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने 100% मदत केली पूर्ण, म्हणजे आम्हाला कधी कुठलेही कमी होऊन नाही दिली. आणि तर क्राऊड इतका असतो का तो कोणाच्याच कंट्रोलमध्ये नसतो. आणि जे शिवभक्त येतात ते स्वतःहून, म्हणजे सगळे जेंट्स असो किंवा आपल्या महिला भगिनी येतात, त्यांना कोणालाही कुठेही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ते स्वतः काळजी घेतात. आणि 100% महाराजांची जी शिकवण आहे त्याचं पालन करायचा सगळे प्रयत्न करतात. व आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या गोष्टीची काळजी घेतो की इथं कुठलाही वाईट प्रकार घडू नये, याबद्दल आम्ही पण कटिबद्ध असतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण शिवभक्त पण आम्हाला कॉपरेट करतात, 100% कॉपरेट करतात. सर काय वेगळं पण सांगाल या कार्यक्रमात? वेगळेपण मी तुम्हाला या पद्धतीने सांगेल का, खरं म्हणजे उभ्या महाराष्ट्राला जयंती ह्या शब्दापासून जन्मोत्सवापर्यंत नेण्याची जी संकल्पना आहे ही आमच्या या ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीची आहे. ज्या दिवशी आम्ही म्हणजे उगम या स्थानापासून झाला असं आपण म्हणूया. ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड जेल रोड ही संकल्पना सर्वात पहिली आपल्या ह्या नाशिक रोडला आम्ही चालू केली. आणि तिथून पुढे पुऱ्या संबंध महाराष्ट्राला जन्मोत्सव हे आपण शिवजन्मोत्सव असं बोललं गेलं नाही का, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे नाही का. नक्कीच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटल्यानंतर छाती आपली फुगलीच पाहिजे. आपण अभिमानाने, आपण त्या गर्वाने आपण त्या गोष्टीकडे पाहिलंच पाहिजे. माझा आता पुढचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. आता आपली यंदा 19 तारखेला ही शिवजयंती आहे. अनेक अनुभव येत असतात, मात्र मागच्या शिवजयंतीचा एक अनुभव असेल किंवा त्याच्या आधीचा एक अनुभव असेल, एखादी अशी आठवण की जी आठवण आयुष्यभरासाठी काहीतरी महाराजांकडून काहीतरी शिकवून देऊन गेली. म्हणजे महाराज जरी आज इथे अश्वरूढ पुतळ्यावर आहे, मात्र त्यांच्या रूपाने, कोणाच्या तरी व्यक्तीच्या रूपाने असेल, एक वेगळी आठवण प्रत्येकाच्या स्मृतीस असेल. कारण इतक्या लोकांचा, लाखो लोकांचा जनसमुदाय आहे. मुळात इथून स्टेज बांधण्यापासून ते इथे देखावा उभा करण्यापर्यंत आणि त्यानंतर पूर्ण स्टेज पुन्हा डिस्मेंटल करून पूर्ण आपण पूर्ववत आपल्या कामात लागण्यापर्यंत एक वेगळी स्फूर्ती असते, एक वेगळा अनुभव देऊन गेलेले असतं. प्रत्येक कार्यक्रम हा एक वेगळा अनुभव देऊन जात असतो. आपली एखादी मागच्या वर्षी एखादी आठवण असेल तर ती ऐकायला नक्की आवडेल. मागील सगळ्या आठवणी जर म्हटल्या तर महिलांचा सहभाग हा शिवजयंतीमध्ये जरा नसायचाच, मुळीच नसायचा. पण जेव्हापासून शिवजन्मोत्सव सोहळा समितीनं हा एकत्रित शिवजन्मोत्सव सोहळा चालू केला, महिलांना इथे जर एक सेफ वातावरण पाहायला मिळतं. तर जेवढी पुरुषांची गर्दी असते तेवढी महिलांची गर्दी इकडे असते. म्हणून हा एक अनुभव आमच्यासाठी खूप सुखद आहे. बरोबर. अजून एक आलेला अनुभव सर काय सांग? खरं तर अनुभव म्हणजे असा आहे की या ठिकाणी जेव्हा शिवजन्मोत्सव सुरू होतो, तर मग जेव्हा या शिवाजी महाराजांचा हा देखावा जेव्हा केलेला असतो, तर उतरवल्यानंतर देखील वर्षभर एक व्यक्ती इथे या महाराजांची सकाळी नित्यनियमाने आरती मनोभावे करत असतात. आणि समितीच्या वतीने दरवर्षी त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तो माझ्यासाठी एक सुखद आणि चांगला अनुभव आहे की 8 दिवस आपण हा सोहळा साजरा करतो, पण वर्षभर तो एक व्यक्ती या महाराजांची सेवा नित्यनियमाने या ठिकाणी करत असतो आरतीच्या रूपाने. आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप छान आहे. बरोबर. ती परंपरा आपण जपण्याचा प्रयत्न करतोय, ते संस्कार आपल्यावर आपण घडवून घेतोय असंच म्हणूया. सर तुम्ही काय सांगा? मी तेच आहे की हे जे इतके दिवस जे घडत नव्हतं, ज्या महिला सभासदांचा म्हणजे ज्या महिला होत्या त्यांचा सहभाग कुठे दिसत नव्हता शिवजन्मोत्सव, पण ही जी आपण जी प्रथा चालू केली त्यामुळं महिलांचा जो सहभाग आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. मी त्यांना सुद्धा जे कळालंय की त्यांना जे म्हणजे आपण म्हणूया की एक सुरक्षिततेचं वातावरण असल्याशिवाय महिला तिथे जात नसतात, त्यामुळे ते वातावरण असल्यामुळेच त्यांचा तिथे सहभाग असतो. तुम्ही काय सांगाल सर? सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा शिवजन्मोत्सव जेव्हापासून चालू झाला, या अगोदर या ठिकाणी सर्व पक्षांचे स्टेज लागले जायचे आणि प्रत्येकजण त्याचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करायचा. पण ज्यावेळेस शिवजन्मोत्सव सोहळा चालू झाला, सर्व समितीने सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन जी मूठ बांधून हा जो सोहळा चालू झाला, त्यामध्ये एक नाशिक रोडचं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात एक वेगळं नाव लौकिक झालं. आणि हीच प्रथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय सर्व लोकांना एकत्र घेऊन एक नवीन अनुभव हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याला बघायला मिळाला. बरोबर. हा, एकंदरीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्म उत्सवच्या निमित्ताने एकंदरीत आपण नाशिककरांना नेमकं काय आव्हान कराल असं आपल्याला वाटतं? खरं तर या सर्व संकल्पनेमुळे व्यापारी वर्ग हा अतिशय सुखावलेला आहे. जी आपण वर्गणी स्वरूपात, त्याला मी एक प्रकारे खंडणीच म्हणेन, असं हे वातावरण जे त्यांचं होतं त्याला तडीस नेऊन या शिवजन्मोत्सव सोहळ्याने सभासद रूपी एक त्याला वेगळं वळण दिलं आहे.
त्यामुळे मी संपूर्ण नाशिक रोड वासियांना विनंती करेल की नाममात्र म्हणजे 1000 रुपये महिना, 12,000 रुपये एका वर्षाचे हा सभासद आपण सभासद रूपी करून घेतो. त्या बदल्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक सांगेल की ते सभासद आमच्याबरोबर वर्षभर जुडलेले असतात. वर्षभर आम्ही फक्त शिवाजी महाराजांची जयंती नाही तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करतो, महात्मा फुले जयंती करतो, शाहू महाराजांची जयंती करतो, संभाजी महाराजांची जयंती करतो. नवे तर आम्ही जिजामातेची जयंती असेल, सावित्रीमाईची जयंती असेल, रमाईमाईची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, सर्व समाजाच्या महापुरुषांना सोबत घेऊन आम्ही हे उत्सव वर्षभर चालू ठेवतो. तर यासाठी सर्व करायचं तर हा खर्च पण खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर आम्ही जास्तीत जास्त सभासद रूपी मदत आम्ही नाशिक रोड वासियांनी करावी हे आव्हान आपल्या माध्यमातून आपण नाशिक रोड वासियांना करत आहोत. आपण जास्तीत जास्त सभासद रूपी सहकार्य या समितीला करावे हीच आपल्यासारखी विनंती. आणि विशेष म्हणजे मी हे अजून एक सांगेल की ह्या सभासदाच्या रूपाने जो काही पैसा निधी जमा होतो तो खर्च झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यात त्याचा अहवाल आम्ही सर्वांसाठी PDF माध्यमातून असेल, प्रिंट माध्यमातून असेल हा उपलब्ध करून देतो. जेणेकरून जी विश्वासार्हता आहे जी सभासदांची असेल, नाशिक रोड मधील सर्व पक्षीय नेत्यांची असेल, मंडळींची असेल, ती विश्वासार्हता गेल्या 8 वर्षापासून आम्ही टिकवून ठेवली आहे. ती ह्याच कारणामुळे की आम्ही झालेला खर्च न खर्च 1 रुपयाचा हा पूर्ण सभासदांना पूर्ण कळवला जातो. आणि जे समन्वयक म्हणून जे सर्व समिती फिरते, साधा चहाचा किंवा नाश्त्याचा फिरायचा खर्च असेल हा जो तो ज्याच्या पदर खर्चाने करतो. हा समितीतील गोळा झालेल्या सभासदोबी पैशातून 1 रुपया त्याचा वायफळ खर्च केला जात नाही. ही गोष्ट सुद्धा एक अधोरेखित करण्यासारखी आहे. बरोबर. आपण एकंदरीत पाहिलं की शिवजन्मोत्सव समितीचं एकंदरीत हे विचार आपण जाणून घेतले. का नेमकं नाशिकमध्ये या समितीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून वाखाणण्याजोगं आहे? का या समितीच्या कामातनं इतर महाराष्ट्राने प्रेरणा घेतली पाहिजे की पारदर्शक काम असो किंवा इथे लोकांचे स्वयंस्फूर्तीने येण्याची ही इन्व्हॉल्वमेंट असो, या पद्धतीने नेमकं इतक्या मोठ्या पद्धतीने हे काम इथे उभं राहत असतं. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला प्रेक्षक असतील किंवा नाशिकचे महाराष्ट्रातले इतर समाजातले काही लोक असतील त्यांची इथे उपस्थिती आवर्जून असते. आणि म्हणूनच हा कार्यक्रम बघण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होत असते आणि याची दखल महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा घेतली जात असते. आणि म्हणूनच हे कारण होतं की या नेमका शिवजन्मोत्सव समितीला एक भेट देणं गरजेचं होतं, त्यांचे विचार जाणून घेणं गरजेचं होतं, जेणेकरून 19 तारखेला नेमकं नागरिकांनी कुठल्या मानसिकतेमध्ये इथे आलं पाहिजे, नेमकं नागरिकांना इथे काय मिळणार आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा विचार असा आहे की वर्षभर नुसतं महाराजांची जयंती नाही तर इतर सर्व महापुरुषांची जयंती हे तेवढ्याच उत्साहाने इथे साजरी होत असते. म्हणजे एक वेगळा विचार, एक महत्त्वाचा विचार आपल्या समाजाला देण्यासाठी ही समिती काम करते. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आपल्या समाजासाठी. एकंदरीत आपला समाज घडवण्यासाठी या समितीचा पण खूप मोलाचा हातभार आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला इथे यावंसं वाटलं. आपण भेटूया 19 तारखेला जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी. तोपर्यंत बघत राहा जागर जनस्थान. शिवाजी महाराज की जय.